नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर येते। नाशिकच्या घोटीमध्ये एका विवाहितेने आत्महत्या केली। सासरच्या छळाला आणि जाचाला कंटाळत आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललंय। नातेवाईकांनी आता काही गंभीर आरोप केले। मुलीला न्याय मिळत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका आता या मुलीच्या नातेवाईकांनी घेतलेली आहे। सासू, पती आणि दिराच्या विरोधात पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। एका महिलेनं घोटी गावामध्ये आत्महत्या केल्याची माहिती पोलीस स्टेशन घोटी येथे आली होती। त्यानंतर ते खात्री केली असता की त्या विवाहित महिलेचं नाव होतं राणी समाधान काळे, वय 22 वर्ष, राहणार मारुती मंदिराजवळ घोटी। तर तिने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची खबर मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ जाऊन त्या ठिकाणाहून त्यांचे जे बॉडी वगैरे ताब्यात घेऊन रात्री पोस्टमॉर्टमसाठी सिव्हिल हॉस्पिटल नाशिक येथे पाठवलेली आहे। निर्मला अजय चौधरी हिने पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यावरून रात्रीच गुन्हा दाखल झालेला आहे की बाबा तुमची मुलगी विष पिऊन आत्महत्या केली असं त्याने आम्हाला कॉल केला। आम्ही इथं दुपारी संध्याकाळी 6-7 वाजेपर्यंत आलो तेव्हा त्यांनी नाशिक सिव्हिलला आणलं होतं। आम्ही परत सिव्हिलला दाखल झालो। त्यांनी आमच्या मुलीला विष पाजून आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं। सासू सासरे, दीर दिराणी सर्वांनी सर्व त्रास देत होते। मागे त्यांनी पैशाची मागणी केली होती, आम्हाला प्लॉट घ्यायचा म्हणून 1 लाख रुपये घेऊन ये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।